मध्यपूर्वेत इराण, अमेरिका आणि इस्रायल यांच्या सुरू असलेल्या युद्धामुळे जगावर इंधन टंचाईचं संकट ओढवलंय। याचा थेट फटका आशियाई देशांना बसतोय। फिलिपाईन्समध्ये ऊर्जा आणीबाणी लागू करण्यात आली आहे। श्रीलंकेमध्ये तर 4 डे वर्क वीक लागू केलाय। पाकिस्तानात सुरू असलेल्या PSLचे सामने हे सध्या रिकाम्या स्टेडियममध्ये खेळवले जात आहेत। तिथल्या 50% कर्मचाऱ्यांसाठी वर्क फ्रॉम होम अनिवार्य करण्यात आलंय। थायलंड आणि व्हिएतनाममध्ये तर विमानसेवा आणि एसीच्या वापरांवर निर्बंध लादण्यात आलेत। बांगलादेशात पेट्रोल पंप बंद करण्यात आलेत। अवतीभवती इतकी अनागोंदी असताना भारत मात्र सुरक्षित आहे। याचं कारण म्हणजे भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी। हो, आज देशाची ऊर्जा सुरक्षा अबाधित आहे ती त्यांच्याचमुळे। तर झालं असं की 1991 मध्ये आखाती युद्धादरम्यान भारताला तीव्र ऊर्जेचा तुटवडा सहन करावा लागला। त्यावेळी देशातील तेल साठ्यांमध्ये प्रचंड मर्यादा असल्याचं समोर आलं। या काळात देशाकडे खरेदी करण्यासाठी आवश्यक असलेला परकीय चलन साठा वेगानं कमी होत होता। त्यामुळे तत्कालीन भारत सरकारनं भविष्यात अशी परिस्थिती टाळण्यासाठी ऊर्जा सुरक्षा मजबूत करण्याची गरज ओळखली आणि त्यातूनच आपत्कालीन तेल साठा उभारण्याची कल्पना पुढे आली। 1998 मध्ये केंद्र सरकारनं धोरणात्मक तेल साठा तयार करण्याचा प्रस्ताव मांडला। 2004 मध्ये पेट्रोलियम मंत्रालयाअंतर्गत एक कंपनी स्थापन केली, इंडियन स्ट्रॅटेजिक पेट्रोलियम रिझर्व्ह लिमिटेड। या कंपनीवर देशासाठी धोरणात्मक तेल साठे तयार करण्याचं काम सोपवलं। या कंपनीनं साठवणुकीसाठी सर्व निकषांवर आधारित दक्षिण भारतातील 3 किनारी भागांची निवड केली, जे कर्नाटकमधील मंगलोर आणि पादूर तर आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथे आहे, जिथे भूमिगत गुहांमध्ये कच्चे तेलाचे साठे आहेत। या गुहांमध्ये 5.3 कोटींपेक्षा जास्त कच्चे तेल साठवण्याची क्षमता असून सध्या ते अंदाजे 55% भरलेले आहेत। या गुहांना सामान्यतः तेलाच्या गुहा किंवा ऑइल केव्ज असं म्हटलं जातं, पण अधिकृतपणे त्याला स्ट्रॅटेजिक पेट्रोलियम रिझर्व्ह असं म्हटलं जातं।